हरि ओम. सद्गुरु ओम मालती आई की जय. व्रजभूमीतील भक्तकथामालेत मी अनुप्रिता थत्ते तुम्हा सर्वांचं स्वागत करते. या ऑडिओमध्ये या कथामालेतल्या 2 छोट्या छोट्या कथा आपण ऐकणार आहोत. 83वी कथा आणि 84वी कथा. या कथा आहेत श्री व्रजकिशोरदास बाबाजी व श्री हरिचरणदास बाबाजी यांचे. आपण प्रथम श्री व्रजकिशोरदास बाबाजी यांची कथा ऐकू. हे काही काळ भातरोल येथे राहिले आणि काही काळ सिंदुरक या गावाच्या जवळ राहिले. श्री व्रजकिशोरदास बाबाजी हे श्री सिद्ध नित्यानंददास बाबाजी यांच्या अनेक शिष्यांमधील सर्वात अधिक प्रसिद्ध असे शिष्य होते. दैन्य, वैराग्य आणि भक्ती याबाबत ते सिद्ध बाबांची जणू प्रतिमूर्ती होते. म्हणजे आपले सद्गुरू श्री नित्यानंददास बाबाजी यांच्यातल्या ह्या तिन्ही गोष्टी त्यांच्यामध्ये पूर्णांशाने उतरलेल्या होत्या. ते कधीही कुठल्या एखाद्या कुटीमध्ये वगैरे राहिले नाहीत. भातरोल ह्या गावामध्ये एक घर होतं आणि ते भूतांचं घर म्हणून प्रसिद्ध होतं. तिथे खरोखरच अनेक भूत राहत होती. त्या घरामध्येच हे खूप काळ राहिले. त्यात सुद्धा त्यांचा या संत लोकांचा दयाभाव किती प्रचंड असतो ह्याच्याबद्दल एक घटना त्या भूतांच्या घरात घडली. त्या घरात राहणाऱ्या अनेक भूतांपैकी एक दिवस त्यांच्यासमोर एक भूत प्रकट झालं आणि ते भूत ह्या बाबाजींचं तेज पाहून अतिशय भयभीत झालं आणि ते असंच घाबरून असं किंचाळत निघून गेलं. त्याचं हे घाबरणं बघितल्यावरती बाबाजींना फार वाईट वाटलं. आपल्याला कुणीतरी घाबरतंय आणि त्याला आपल्यामुळं त्रास होतोय ह्या विचारांनी त्यांना असं वाटलं की आपलं काहीतरी चुकतंय आणि हा अपराध आहे. असं म्हणून त्यांनी ते घर सोडलं. त्या घरातनं ते बाहेर पडले आणि मग एक प्राचीन पूल होता तिथे जाऊन ते राहू लागले. हा प्राचीन पूल सिंदुरक नावाच्या एका गावाच्या जवळ होता आणि वृंदावनाहून सिंदुरक या गावाकडे जाण्याच्या मार्गावरती हा पूल लागत असे. उरलेलं सगळं जीवन त्यांनी त्या पुलाखालीच राहून घालवलं. आपल्याला पाहून कुणीही नमस्कार करू नये असं त्यांना तीव्रतेने वाटत असे, कारण ते स्वतःला दीनहीन आणि अस्पृश्य असंच समजत असत. त्यामुळं मग ते अशा पद्धतीने राहत की आपल्याकडे कुणाचंही लक्ष जाऊ नये. म्हणजे हे लोक मग असं शरीराची स्वच्छता किंवा एक व्यवस्थितपणा ह्या बाबतीत अगदी आळस दाखवतात. म्हणजे मुद्दाम असे राहतात की आपल्याकडं कुणाचंही लक्ष जाऊ नये, एक भिकारी आहे असं वाटावं. एवढंच नव्हे तर कुठल्याही मंदिरात ते दर्शनाला जात नसत. म्हणजे आपण तिथं दर्शनाला गेलो आणि समजा कुणाला आपला स्पर्श झाला तर तो अपराध घडेल असं त्यांना वाटत असे. तसंच गर्दीच्या कुठल्याही ठिकाणीही ते कधी जात नसत. तर अगदी अलक्षित अशा भावाने म्हणजे आपल्याकडं कुणाचंही लक्ष जाऊ नये अशा पद्धतीने ते राहत असत. त्यांच्याकडे फक्त एक मातीचा गडवा आणि एक पासोडी एवढंच होतं आणि तेवढ्या सामानावरतीच त्यांनी आपलं संपूर्ण जीवन व्यतीत केलं. त्यांना पूर्ण गोविंद लीलामृत हे कंठस्थ होतं आणि केवळ ह्याच्यावरूनच असा कयास बांधता येतो की ते अष्टकालीन लीला स्मरण करत असावेत. कारण ते फार बोलतही नसत आणि कुणाच्यात मिसळतही नसत. पण त्यांच्या शक्ती मात्र अलौकिक होत्या. श्री नित्यानंद प्रभूंच्या वंशातले शृंगारवट इथे नंतर राहणारे श्री प्रेमानंद प्रभू यांनी त्यांच्याकडून भजन संथा घेतलेली होती. यावरून आपल्याला त्यांचं मोठेपण कळून येतं. बाकी त्यांच्याविषयी आणखीन कुठलीही माहिती लेखकाला मिळू शकलेली नाहीये. आता दुसरी गोष्ट आपण ऐकूया श्री हरिचरणदास बाबाजी यांची. हे वृंदावन येथे राहिले आणि काही काळ त्यांचा कुसुम सरोवर येथे राहण्यामध्ये गेला.
हे मुळातले मुंगेर जमालपूर येथील होते. यांचं पूर्वीचं नाव होतं श्री महेंद्रनाथ भट्टाचार्य. हे अत्यंत किशोरवयीन म्हणजे लहान वयात असतानाच त्यांच्या मनामध्ये अशी तीव्र लालसा निर्माण झाली की आपण विरक्त वेश धारण करून भजन साधनेमध्ये जीवन घालवावं. म्हणून या उद्देशाने ते वृंदावन येथे गेले. ते दिसायला अत्यंत सुंदर होते आणि अगदीच लहान होते. शिवाय ब्राह्मण संतान होते. त्यामुळे वृंदावनात त्यांना कोणीही संन्यास वेश द्यायला, दीक्षा द्यायला तयार होईना. म्हणून मग त्यांनी संन्यास न घेताच यमुनेमध्ये स्नान करून संकल्प करून स्वतःच भगवी वस्त्र परिधान केली. मग ते शेवटी श्री गौरकिशोर शिरोमणी महाशय यांच्याकडे गेले आणि त्यांना भजन दीक्षा तरी मला द्या अशी प्रार्थना केली. यांनी आपणच वेश परिवर्तन केलेलं आहे हे जाणून घेऊन शिरोमणी महाशयांनी त्यांना स्वतः दीक्षा नाही दिली, तर आपले ज्येष्ठ पुत्र जे गृहस्थी होते श्री रासवल्लभ भक्तिभूषण यांच्याद्वारे त्यांना भजनाची संथा दिली आणि वेश दिलेल्याचं नाव ठेवलं श्री हरिचरणदास. हरिचरणदासजी हे पंडित श्री रामकृष्ण बाबाजी यांच्याकडे राहून शास्त्राध्ययन करू लागले आणि गौरकिशोर शिरोमणी महाशय यांच्याकडून त्यांनी भजन संथा घेतली. शिरोमणी महाशय यांचं देहावसन झाल्यानंतर ते काही दिवस राधाकुंड येथे राहिले आणि मग कुसुम सरोवर येथे एका छत्रीमध्ये म्हणजे नुसताच असा एक टपरी बांधल्यासारखं असं असतं, कमान बांधल्यासारखं, त्याला छत्री म्हणतात. तिथे राहून ते भजन करू लागले. त्यावेळेला रामकृष्णदास पंडित बाबाजी हे श्यामकुटी या भागामध्ये राहून भजन करत होते. एकदा रामकृष्ण पंडित बाबाजींच्याकडे ग्वाल्हेरचे महाराज जे होते त्यांचे सावत्र भाऊ श्री बलवंतराव भैयासाहेब हे आले आणि त्यांनी त्यांच्याकडून भजन संथा घेण्याची इच्छा बोलून दाखवली. अशा राजघराण्यातल्या गृहस्थाशा व्यक्तीसाठी या हरिचरणदास बाबाजींच्याकडूनच दीक्षा देणं योग्य आहे असं वाटून पंडित बाबांनी त्यांच्याकडे ह्या भैयासाहेबांना पाठवलं. भैयासाहेब त्यांच्याकडे गेले आणि हरिचरणदास बाबाजी यांच्याकडून त्यांनी भजनाची संथा घेतली. मग तिथे राहून भजनाचं शिक्षण ते घेऊ लागले. आपले भजनगुरु जे श्री हरिचरणदास बाबाजी यांच्या आदेशावरून कुसुम सरोवराच्या जवळ एक मोठी जागा या भैयासाहेबांनी खरेदी केली. तिथे एक मंदिर बांधलं आणि त्याच्यामध्ये राधाकृष्णाच्या मूर्तींची स्थापना केली. या मंदिराला श्री राधाकांतजी मंदिर असं म्हणतात. या मंदिराच्या फुलसेवेसाठी त्यांनी एका सुंदर बगीच्याचं निर्माण केलं आणि शिवाय तिथे त्या मंदिरामध्ये वैष्णव सेवेचीही भरपूर व्यवस्था केली. दुरून दुरून आपल्या ह्या गावामध्ये येणाऱ्या भजन करण्यासाठी राहणाऱ्या विरक्त अशा महात्म्यांच्यासाठी त्यांनी मासिक अनुदानाचा एक प्रकल्प राबवला. त्याच्यासाठी एक स्थायी रूप अशा निधी त्यांनी सरकारामध्ये जमा केला. म्हणजे सरकारी बँकेमध्ये राधाकांत फंड नावाचं एक अकाउंट काढून त्याच्यामध्ये त्यांनी खूपसं धन जमा करून ठेवलं आणि त्याच्या व्याजावरून या वैष्णवांना काही एक रक्कम दिली जावी अशी व्यवस्था केली. हे काम पाहण्यासाठी त्यांनी एका कार्यकारी समितीचं सुद्धा गठन केलं आणि ती समिती आज तागायत ही सेवा अत्यंत सुचारू रूपाने चालवत आहे. श्री हरिचरणदास बाबाजी हे श्री धामपुरी येथील श्री राधारमण चरणदास देव म्हणजे बडे बाबा यांच्या समकालीन होते. राधारमण चरणदास बाबाजी जेव्हा या व्रजभूमीमध्ये वृंदावनात वगैरे राहायला येत त्यावेळेला त्यांच्या अस्तित्वातून त्यांच्या हातून ज्या अलौकिक अशा लीला घडत असत त्या खूप प्रसिद्ध आहेत आणि त्यांचं प्रत्यक्ष दर्शन किंवा त्यांचा प्रत्यक्ष अनुभव श्री हरिचरणदास बाबाजी यांनी घेतलेला आहे. आणि ह्यापैकी बरीचशी माहिती नंतर त्यांनी आपल्या पुस्तकाचे जे लेखक आहेत त्यांनाही दिलेली होती.
म्हणजे ती लिखित स्वरूपामध्ये त्यांनी कुठेतरी ठेवलेली होती. हरिओम.